हॅलो सगळ्यांना, काका व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता रिसेंटली मी जेव्हा इंडियाला गेलेले तेव्हा आमची अशी पूर्ण लिस्ट होती की आम्हाला काय काय करायचं आहे. सो त्याच्यात असं होतं की फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे, शॉपिंग करायची आहे आणि त्याचबरोबर होतं की आम्हाला इंटर इंडिया एक ट्रिप प्लॅन करायची होती. कारण इंडियात असे इतके वेगळे वेगळे बघण्यासारखे लोकेशन आहेत, त्यामुळे आमची अशी फुल डिस्कशन चाललेलं की आपण गुजरातला जाऊ शकतो, राजस्थानला जाऊ शकतो, दिल्लीला जाऊ शकतो. असे खूप वेगळे वेगळे ऑप्शन्स आम्ही एक्सप्लोअर करत होतो. पण मला जेन्युइनली इंडियाला गेल्यावर एका ठिकाणी जायचं होतं सगळ्यात आधी. कारण बेसिकली लहानपणापासून मला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं आणि मग गोष्टी म्हटलं की मोस्टली आजी आबा रामायण, महाभारत, गणपतीच्या गोष्टी हे सगळं सांगायचे आणि त्यामुळे मला ना असं खूप फॅसिनेशन होतं. त्यामुळे मी टीव्हीवर पण जी कुठली इंडियन हिस्ट्रीवरची सिरियल येईल त्या मी सगळ्या बघायचे. म्हणजे महाभारत बघितलंय, सिया के राम नावाचा एक शो होता तो मी इतका बघितलेला आणि त्याच्यामुळे ते एक फॅसिनेशन होतं की आता अयोध्येमध्ये राम मंदिर उघडलंय आणि माझी अशी इच्छा होती की आम्ही जेव्हा इंडियात जाऊ तेव्हा मला त्या राम मंदिराला जाऊन नक्की बघायचं होतं आणि अयोध्या फिरायची होती. त्यामुळे आता आम्ही 3 आठवड्यासाठी जेव्हा इंडियाला गेलेलो तेव्हा आम्ही एक 3 डे ट्रिप प्लॅन केली, जिथे आम्ही अयोध्येतलं राम मंदिर बघितलं, अयोध्या एक्सप्लोअर केलं आणि लखनौला पण आम्ही गेलेलो. आणि त्या ट्रिपमध्ये मला इतकी मज्जा आली आहे कारण तो एक खरंच वेगळा एक्सपिरियन्स होता हे बघायला की ज्या रामायणाच्या गोष्टींमध्ये ज्या जागांबद्दल आपण ऐकलंय त्यांना खरंच व्हिजिट करणं, ते खरंच बघणं आणि ते ॲक्च्युली एक खूप असं ओव्हरवेल्मिंग फिलिंग होतं की या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जागा ऐकल्या आहेत त्या खरंच कितीतरी वर्षांपूर्वी ज्या झालेल्या त्या इथे झालेल्या. हे फिलिंग जे होतं ते खरंच इतकं इमोशनल आणि इतकं वेगळं फिलिंग होतं की मला अजूनही ते फुल्ली असं डायजेस्ट नाही झालं. पण आम्हाला या ट्रिपमध्ये खूप मजा आली आणि त्यामुळे आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ही आमची अयोध्येची ट्रिप दाखवणार आहे. त्यामुळे चला बघूया आपण की या ट्रिपमध्ये आम्ही नक्की काय केलं. सो आमची जी मुंबई टू अयोध्या फ्लाईट होती ती 3 वाजताची होती आणि त्यामुळे आम्ही 9-9:30 वाजता घरातनं निघालो. कारण आम्ही पुण्यात राहतो आणि आमची फ्लाईट मुंबईमधनं होती. सो आम्हाला असा पावसाळी ड्राईव्ह बघायला मिळाला मस्त. सो आम्ही 12-1 वाजेपर्यंत पोचलेलो मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला आणि तिथे आम्हाला लाऊंज ॲक्सेस मिळाला आणि 12-1 म्हणजे जेवायची वेळ झालेली. त्यामुळे आम्ही तिथे पोळी, पनीरची भाजी, सॅलेड अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या लाऊंजमध्ये अवेलेबल होत्या त्या खाल्ल्या आणि डेझर्टमध्ये पायनॅपलचा शिरा वगैरे होता. त्याच्यानंतर आमची 3 वाजता फ्लाईटची वेळ झाली. सो आम्ही फ्लाईटमध्ये गेलो. सो मुंबई टू अयोध्या फ्लाईट ही 2 तास आणि 20 मिनिटांची असते. त्यामुळे आम्ही पोचलो तिथे 5-5:30पर्यंत. सो हे होतं महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि तिथे इतकं छान आर्ट लावलेलं, सगळीकडे असे स्मॉल इन्फॉर्मेशनल बोर्ड लावलेले की हे जे वरती आर्ट आहे ते कुठल्या प्रकारचं आर्ट आहे आणि छोटंसं एअरपोर्ट होतं आणि तशी गर्दी होती. आम्ही बॅगा कलेक्ट केल्या आणि बाहेर पडलो. बाहेरनं पण एअरपोर्टला अगदी असा एन्शंट लुक दिलेला आणि त्याचं आर्किटेक्चरही इतकं छान होतं की म्हणजे ते असं अयोध्येच्या फुल थीमला मॅच करत होतं की त्याची जी अशी मिथिकल वाईब होती ती त्या एअरपोर्टमध्ये पण दिसत होती. सो आम्ही एअरपोर्टमधनं बॅगा कलेक्ट करून बाहेर पडेपर्यंत 6-6:30 झालेले आणि आम्हाला त्या रात्रीची जी शरयू आरती होती ती अटेंड करायची होती. त्यामुळे आम्ही लगेच हॉटेलला गेलो, कपडे बदलले आणि रिक्षा करून शरयू आरतीच्या इथे गेलो. 6-7ची वेळ असल्यामुळे तिथे असं इतका छान सनसेट होत होता आणि इतकं छान दिसत होतं. अगदी मोठी नदी होती आणि तिथे इतकी लोकं होती वेगळी वेगळी. काही लोकल होते, टुरिस्ट होते आमच्यासारखे. सो सगळ्यात आधी मेन आरती जी होती ती सुरू व्हायला खूप वेळ होता. त्यामुळे आम्ही आधी शरयू नदीचं दर्शन घ्यायला गेलो आणि तिथे असं रिच्युअल असतं की असे 5 दिवे जे असतात ते नदीत सोडायचे असतात आणि ते नदीत सोडताना एक विश मागायचं असतं. सो मग आम्ही ती पंचदिव्यांची पूजा केली आणि ते नदीत सोडले. त्याच्यानंतर आम्ही येऊन आमच्या स्पॉटवर बसलो. बेसिकली स्पॉट वॉज लाईक फर्स्ट कम फर्स्ट सर्व. त्यामुळे आम्ही तिथे असे शूज काढून स्पॉट मार्क करून ठेवलेला आमचा आणि लकीली असं झालं की
आमची ती देवीची मूर्ती जिथे ते बसवून त्याची आरती करत होते त्याच्या एक्झॅक्टली समोरचा स्पॉट आम्हाला मिळालेला. आणि मी तर अशी अगदी पहिल्या पायरीवर होते, त्यामुळे आम्हाला सगळ्यात क्लोज व्ह्यू मिळाला आणि दॅट वॉज फुल्ली लकवर. त्यामुळे मला ते इतकं भारी वाटतंय की लकनी आम्हाला इतक्या जवळनं दर्शन घ्यायला मिळालं. आणि मला ते इतकं असं मॅजिकल वाटतंय की आम्ही काही असं डिसाईड करून गेलो नव्हतो की आम्हाला एका पर्टिक्युलर लोकेशनला बसायचं आहे, पण आम्हाला ते असं मिळालं. सो त्याच्यानंतर 7:30-8 वाजेपर्यंत ती आरती सुरू झाली आणि ते असे मोठे मोठे त्यांनी काढून ठेवलेले ते दिवे जे होते मल्टाय लेअरचे, त्यांनी सगळ्यांना लाईट केलं आणि ते असे रोटेट होत होते. आणि ती अशी इतकी वेगळी वाईब होती तिथे की ते म्हणजे त्यांनी एक लाऊडस्पीकर कनेक्ट करून त्याच्यावर ते मंत्र आणि ती आरती ऐकू येत होती. त्याच्यानंतर झांज वाजवत होते आणि म्हणजे असं इतक्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या सुरू होत्या एका वेळेला. ते सगळं बघणं हे फार वेगळं होतं आणि आय डोंट थिंक ते परत कधी असं एक्सपिरियन्स करता येईल. सो ती आरती ऑलमोस्ट 1 तासाची होती. म्हणजे ते असे वेगळे वेगळे दिवे रोटेट करून वगैरे त्यांचे जे सगळे रिच्युअल होते ते 1 तासाचे होते ऑलमोस्ट. आणि ते झाल्यानंतर आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि मग आम्ही असंच अयोध्येचं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करत होतो. मग तो हा एक लस्सीचा प्रकार होता, पाणीपुरी खाल्ली, लिट्टी चोखा खाल्ला, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी खाल्ल्या. नेक्स्ट मॉर्निंग आम्हाला दर्शनासाठी लवकर उठायचं होतं, त्यामुळे आम्ही मग ह्याच्यानंतर रूमवर गेलो आणि झोपलो. मला आठवतंय ज्या राम मंदिराचं उद्घाटन झालेलं तेव्हा आम्ही टी व्हीवर ते बघितलेलं आणि तिथे ॲज अ फॅमिली आम्ही बसलेलो आणि टी व्हीवर सगळं बघत होतो की कशी इतकी लोक एकत्र गोळा झाले आहेत हे राम मंदिर उघडताना, ते हे एक्सपिरियन्स करतायत. आणि ते मंदिर तेव्हा टी व्हीवर बघणं आणि आत्ता इंडियात जाऊन प्रत्यक्षात त्याला बघणं हा एक इतका माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स होता. आणि हाच एक्सपिरियन्स पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू होणार आहे, त्यामुळे पार्ट 2 बघायला विसरू नका. That's it for this time and I'll see you next week for our Ayodhya trip part 2. Bye!